मी पुन्हा एकदा मंदार जोशी यांच्याकडे जातो, कारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच्या काही घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडतात, त्या देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ट्रम्प यांनी 3 देशांवर जास्त कर लावण्याचं ठरवलेलं आहे, कॅनडा, चायना आणि मेक्सिको, जे त्यांनी आधीपासून सांगितलेलं होतं आणि अपेक्षित होतं की 1 फेब्रुवारीपासून तो कर लावला जाईल. असं कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% आणि चीनवर 10% कर लादण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. याचा नेमका काय परिणाम होईल भारताच्या दृष्टीनं, कारण हे होणं हे अपेक्षित होतं आणि भारतासाठी ते किती फायदेशीर, धोकादायक, कशा पद्धतीने आपण बघायचं? ट्रम्प आता नवीन सरकार आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे आता चायना, मेक्सिको, कॅनडा आहे, त्यांचे पहिले जे टार्गेट्स होते त्याच्यावर त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की इंडियाचा नंबर येणार नाही. एक भीती आहे की इंडियाचा सुद्धा एक आता पुढे हे होईल आणि आपल्यावरचे सुद्धा टॅरिफ्स वाढतील. त्याच्याबरोबर मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो की आपल्या सुद्धा एक्सपोर्ट्समध्ये वाढ करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय. एक एक्झाम्पल देतो त्याच्यात, सगळ्याच सेक्टरमध्ये पण एक एक्झाम्पल देतो. ॲग्रिकल्चर किंवा शेती, मरीन, F&B याचे एक्सपोर्ट्स आपले आता साधारण $44 बिलियन होतात. 2030 पर्यंत आपलं टार्गेट आहे की $100 बिलियन आपण ह्या क्षेत्राचे क्रॉस करू. आता हे करण्यासाठी ही डबल आहे, 7 वर्षात आपल्याला डबल हे करायचंय. अमेरिका हा आपल्या F&B आणि ॲग्रिकल्चरचा एक मोठा पार्टनर आहे. सो जेव्हा ते टॅरिफ्स करतील, आय थिंक आता ह्या अर्थसंकल्पात सरकार थांबेल, वेट अँड वॉचची पॉलिसी असेल आणि जेव्हा त्यांच्याकडनं काही निर्देश आपल्याला येतील त्याप्रमाणे आपल्या पॉलिसीज डिव्हाइस होतील. तर या अर्थसंकल्पात मला नाही वाटत की अमेरिका जे करते त्याच्यावरती फार काही मोठी अनाउन्समेंट करण्यात येईल. कारण की अजून ट्रम्पने आपल्यावर निशाणा अजून घेतलेला नाहीये, पण येईल, कधी ना कधी येईल, ही भीती मात्र आहे.